बहीण योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री हे उपस्थित असतील। आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे, जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। अखेर आज सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे। थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की आज लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून 75,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आज 75,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की अजितदादा पवार काय म्हटलेले आहे। 75,000 रुपये, जवळपास ₹1,00,000 आदिती तटकरेचं डिपार्टमेंट म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री मिळून तुम्हाला देणार आहेत, सरकार तुम्हाला देणार आहे। ते सबसिडी, शासनाचं अनुदान आमच्या बहिणी। तर बघा, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महिलांना सक्षम करण्यासाठी 75,000 रुपये अनुदान आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। परंतु लाडकी बहीण योजना बंद होणार अशा पद्धतीने चर्चा सुरू होते। त्यावरती आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत। अजितदादांनी सर्व लाडक्या बहिणींना काय सूचना दिलेली आहे। आणि आदितीच्या साक्षीने सांगतो, आमच्या निलमताईंच्या साक्षीने सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी जे त्या लाभामध्ये बसतात त्यांना सन्मान निधी कधी आम्ही बंद होऊ देणार नाही। तो यापुढे देखील सुरूच राहील, जरी कुणी काही अफवा उठवल्या। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे। थेट अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की विरोधकांकडून केवढी पण टीका होऊ द्या, परंतु लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। परंतु आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता फक्त 500 रुपये येणार आहे। थेट अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काही लाडक्या बहिणींना आज 500 रुपये एप्रिल हप्ता, काही लाडक्या बहिणींना आज 1500 रुपये एप्रिल हप्ता, तर काही लाडक्या बहिणींना आज 2100 रुपये प्रमाणे एप्रिल हप्ता सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु कोणत्या बहिणींना 2100 मिळणार, कोणत्या बहिणींना 1500 मिळणार आणि कोणत्या बहिणींना 500 मिळणार आहे ते सुद्धा अजितदादांनी सांगितलेलं आहे। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा। मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती 500ची, केंद्राची ती त्यांना मिळेलच। केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थार्थी काही संबंध नाही, कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे। जर असं काही असेल तर ही 500 रुपयाची योजना ती न घेता 1,500 रुपयाचा फायदा म्हणजे लाभ घ्यावा। कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच आज पैसे येणार आहेत। ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना 500 रुपये आणि 1500 रुपये येणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांना आज एप्रिल महिन्यात
महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे येणार आहे, परंतु आज सरसकट सर्व पात्र बहिणींना पैसे येणार नाहीत। बघा, जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आज सरसकट पैसे येणार नाहीत, कारण एकाच दिवशी सर्व पैसे हस्तांतर करणे शक्य नाही। बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी हे पैसे हस्तांतर होऊ शकत नाहीत। म्हणजेच डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची आहे, त्यामुळे आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता येणार आहे, परंतु आज फक्त एप्रिल हप्ता येणार नाही तर त्या एप्रिल हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे आणि अक्षय तृतीयाच्या ओवाळणीचे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच आज एकाच दिवशी सर्व पैसे हस्तांतर होऊ शकत नाही, त्यामुळे आज राज्य सरकारकडून 3 याद्या तयार सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। यामधील पहिली यादी आज हस्तांतरित सुद्धा होणार आहे। ज्या बहिणींचा जिल्हा या पहिल्या यादीमध्ये असेल त्यांना आजच पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून आज 3 याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत, तर या 3 याद्यांमध्ये जेवढे पण जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये हे पैसे हस्तांतर होणार आहेत। बघा, ज्या 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी जी पहिली यादी आहे तर ती पहिली यादी 12 जिल्ह्यांची आहे, दुसरी यादी 12 जिल्ह्यांची आहे आणि तिसरी यादी सुद्धा 12 जिल्ह्यांची आहे। म्हणजेच एकंदरीत 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहेत। परंतु जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ घेता येणार नाही। परंतु आज लाडक्या बहिणींनो, बँकावरती 4 नियम सुद्धा लागूच करण्यात आलेले आहेत। ज्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्यांनाच पैसे येणार आहेत। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुम्ही जर कोणत्या बँकेमध्ये खातं खोललेलं असेल तर त्या खात्यावरती आजपासून 4 नवीन नियम लागूच करण्यात आलेले आहेत। ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील, ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्याच लाडक्या बहिणींना, त्याच माता भगिनींना आज पैसे येणार आहेत। परंतु जर तुम्ही या नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पैसे येणार नाही, तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे हे 4 नियम कोणकोणते आहे, सोबतच या 4 नियमांचं पालन तुम्ही सुद्धा कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे डीबीटी। बघा, डीबीटी माहिती आहे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। या स्कीमच्या द्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येत असतात, परंतु राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून या डीबीटी वरती पहिला नियम लावण्यात आलेला आहे, तो म्हणजे सध्याच्या स्थितीला तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह असावे। जर तुम्ही आधार कार्ड 2 बँकेंना लिंक केलेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, फक्त एकच आधार कार्ड एकाच बँक खात्याशी लिंक असावं। म्हणजेच तुमचं फक्त एकच बँक खातं असायला पाहिजे आणि त्याच्यासोबत आधार कार्ड लिंक पाहिजे आणि ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह असायला पाहिजे। म्हणजेच तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच पैसे येतील, अन्यथा डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर पैसे येणार नाहीत, ते पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहे। त्याच्यामुळे आज सर्व लाडक्या बहिणींनी आपली डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुमचे पैसे पेंडिंगला पडतील आणि तुम्हाला एप्रिल हप्ता येणार नाही। त्यामुळे जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर डीबीटी लवकरात लवकर ऍक्टिव्ह सुद्धा करायची आहे। सोबतच जो बँकेवरती दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तो दुसरा नियम पॅन कार्ड संदर्भात आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 2025 मध्ये पॅन कार्डचं नवीन वर्जन आलेलं आहे, म्हणजे आतापासून पॅन कार्डमध्ये बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजे आता पॅन कार्ड 2.0 अशा पद्धतीने आलेलं आहे। जर तुम्ही अजून नवीन पॅन कार्ड काढलेलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर पॅन कार्ड काढायचं आहे आणि ते पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे, अन्यथा पैसे येणार नाही। थेट राज्य सरकारकडून आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। ज्या लाडक्या बहिणी आपलं पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत आणि आपल्या बँक खात्यासोबत लिंक करतील त्यांनाच पैसे येणार आहेत। म्हणजेच जो बँकेवरती दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, पहिला नियम डीबीटी संदर्भात होता, दुसरा नियम पॅन कार्ड संदर्भात आहे। त्यामुळे डीबीटी ऍक्टिव्ह करा आणि तुमचे पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करा तरच पैसे येणार आहेत, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही। म्हणजे ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्यांना पैसे येणार आहेत। बघा, आज तुमच्या शेजारील काकूला पैसे येतील
येतील, शेजारील ताईला पैसे येतील, परंतु फक्त तुम्हालाच पैसे येणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा अगोदरच या 4 नियमांचं पालन करायचं आहे. ही 4 कामे सुद्धा करायची आहेत, अन्यथा पैसे येणार नाही. सोबतच जो तिसरा नियम आहे तर तो तिसरा नियम म्हणजे KYC. बघा बहिणींनो, बँकांवरती 4 नियम लागू झालेले आहेत. त्यापैकी जो बँकेवरती तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम म्हणजे KYC. बघा ज्या लाडक्या बहिणीने या चालू महिन्यामध्ये आपल्या बँक खात्याची KYC केलेली असेल त्याच लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही तुमच्या अकाउंटची KYC केलेली नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. कारण ज्यावेळेस लाडक्या बहिणी KYC करत आहेत त्याच्यामध्ये ते अपडेट सुद्धा करत आहेत, म्हणजेच त्यांचे उत्पन्न किती आहे, सोबतच त्यांच्याकडे सध्याच्या स्थितीला 4 चाकी गाडी आहे की नाही या गोष्टींची सुद्धा अंमलबजावणी केली जात आहे. म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्यांनाच पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही तुमच्या बँक खात्याची KYC केले नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. बँकेवरती हे 4 नियम राज्य सरकारकडून लावण्यात आलेले आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, सध्याच्या स्थितीला 4 नियमांपैकी 3 नियम बघितलेले आहेत. आता आपण चौथा नियम सुद्धा बघून घेऊयात. बघा चौथा नियम म्हणजे बँक खाते. बघा भरपूर लाडक्या बहिणींनी मागील 2 ते 3 महिन्यांमध्ये जॉईंट खातं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी दिलेलं होतं, परंतु सध्याच्या स्थितीला त्यांचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजेच चौथ्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या बहिणींचं जॉईंट खातं असेल तर त्यांना यापुढे पैसे येणार नाहीत. म्हणजेच त्यांच्या खात्यामध्ये आज एप्रिल हप्ता येणार नाही, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे म्हणजेच ओळणीचे पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी जॉईंट खातं दिलेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. तुम्ही ते त्वरित खातं बदलायचं आहे. फक्त लाडकी बहीण योजनेच्या नावाने तुमचं स्वतःचं खातं उघडायचं आहे तरच पैसे येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील, या 4 नियमांचं पालन करत असेल त्याच बहिणींना आज पैसे येणार आहेत. थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने काही मिनिटांपूर्वी मीडियाच्या माध्यमातून अपडेट दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे जे बँकांवरती 4 नियम लागू झालेले आहेत तर त्या 4 नियमांचं पालन करायचं आहे. परंतु आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. बघा तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये मागील 2 महिन्यांचे पैसे आलेले असतील तर तुम्हाला आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, बोनसचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्हाला मागील महिन्यांचे पैसे आलेले नसतील तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. सोबतच ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला आहे म्हणजेच युअर ॲप्लिकेशन रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल, अशा पद्धतीने ज्या लाडक्या बहिणींना मेसेज आलेला असेल त्यांचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना अजून मेसेज आलेला नसेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. सोबतच आज बहिणींच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये, सोबतच गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आणि बोनसचे 3000 रुपये सुद्धा येणार आहेत. म्हणजेच एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये आज 7700 रुपये इतकी रक्कम येणार आहे. परंतु सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 7500 रुपये जमा होणार नाहीत. याच्यामध्ये सुद्धा काही नियम लावण्यात आलेले आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही त्या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मागील पैसे येणार का. बघा मागच्या महिन्यामध्ये काही बहिणींना पैसे आलेले नव्हते, त्यामुळे त्यांना आता चिंता सुद्धा लागलेली आहे की मागील पैसे येणार का. बघा लाडक्या बहिणींनो, किती महिन्यांचे पैसे असू द्या तरी पण तुम्हाला आज मागील सर्व पैसे येणार आहेत. थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहेत. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया. ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना आजच पैसे येणार आहेत. जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला उद्या आणि परवा सुद्धा
पैसे येणार आहे। परंतु आज गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, परंतु या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी आणि बोनसच्या पैशांसाठी आज राज्य सरकारकडून 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे आणि अक्षय तृतीया निमित्त ओवाळणीचे पैसे जमा होणार आहे। त्यामुळे या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, या 4 पात्रता जुन्याच आहेत, परंतु याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा या नवीन बदलांमध्ये बसत आहात काही पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता योजनांची आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्योमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, पीएम किसान योजनेचा लाभ घेतात, सोबतच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे, श्रावणबाळ योजना असेल, विधवा पेन्शन असेल, वयश्री योजना असेल, जर तुम्ही या योजनांपैकी कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त 500 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच एखादी लाडकी बहीण नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पैसे घेत असेल तर तिला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कॅपिंग करून फक्त 500 रुपये देण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घ्यायचा आहे, एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, संजय गांधी किंवा श्रावणबाळ योजना या योजनांचा लाभ घ्यायचा आहे। म्हणजेच तुम्हाला एका वेळेला फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे। बघा, लाडक्या बहिणींनो, ही दुसरी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण राज्य सरकारने लाडक्या बहिणींकडून उत्पन्नाचे दाखले मागवलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी उत्पन्नाचा दाखला देणार आहेत त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। त्यामुळे जर तुमचे उत्पन्न या 2025 सालामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त झालेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे ज्या ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्या बहिणींना आजच पैसे येणार आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांचाच अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे टॅक्स। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी टॅक्स, खाजगी टॅक्स भरत असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, परंतु ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ज्यांची हालाकीची परिस्थिती आहे, आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बहिणी आहेत, त्यांच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल तर त्यांनाच पैसे येणार आहेत, कारण लाडकी बहीण योजना फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बहिणींसाठी केलेली होती आणि त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। म्हणजे टॅक्सची पात्रता घालण्यात आलेली आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणता तरी सदस्य टॅक्स भरत असेल तर पैसे येणार नाहीत, परंतु जर टॅक्स भरत नसेल तरच पैसे येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी चौथी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील एखाद्या सदस्याने या चालू वर्षामध्ये 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, परंतु जर तुमच्याकडे 4 चाकी नसेल आणि अजून तुम्ही 4 चाकी गाडी घेतलेली नसेल तरच पैसे येणार आहेत, तरच पैसे विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। त्यामुळे जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल, रिक्षा असेल, रिक्षा असेल यांसारखे वाहनं असतील आणि ते वाहनं भाड्यांसाठी वापरत असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, परंतु ज्यांनी 4 चाकी गाडी घेतलेली आहे आणि ते स्वतःसाठी वापरत असेल तर त्यांचा अर्ज रद्द करण्याचे आज आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर बघा, ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना आज पैसे येणार आहेत, परंतु ज्या बहिणींचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांनाच पैसे येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की या 4 पात्रता जुन्याच होत्या, परंतु याच्यामध्ये काही नवीन बदल करून याला अपडेट सुद्धा करण्यात आलेला आहे। सोबतच बँकेवरती 4 नियम लागू झालेले आहेत, त्यामुळे ज्या बहिणी बँकांचे 4 नियम पालन करतील, सोबतच या 4 पात्रतांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा
देण्यात आलेले आहेत। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 36 जिल्ह्यांमध्ये या लाभांचे पैसे येणार नाहीत। आज फक्त महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये या लाभांचे पैसे येणार आहे। त्यामुळे आजसाठी जे 12 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत ते 12 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। सोबतच उद्यासाठी जे 12 जिल्हे आहेत आणि परवासाठी जे 12 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत ते 12 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आपली माहिती थोडीशी लांबत असते परंतु सविस्तर पद्धतीने तुम्हाला सुद्धा समजत असते। बघा माता भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, दुसरा जिल्हा सोलापूर जिल्हा, तिसरा जिल्हा सांगली जिल्हा, चौथा जिल्हा सातारा जिल्हा, पाचवा जिल्हा पुणे जिल्हा, सहावा जिल्हा रत्नागिरी जिल्हा, सातवा जिल्हा रायगड जिल्हा, आठवा जिल्हा ठाणे जिल्हा, नववा जिल्हा पालघर जिल्हा, 10वा जिल्हा मुंबई जिल्हा। बघा या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। सोबतच 11वा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। बघा या डाव्या साईडच्या 12 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे। सोबतच उद्यासाठी जे 12 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत तर ते उद्याचे 12 जिल्हे सुद्धा बघून घ्या। बघा उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, सहावा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे जळगाव, आठवा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। बघा उद्या या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि जे परवा दिवशीचे 12 जिल्हे आलेले आहेत ते 12 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा परवा दिवशी नांदेड जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली म्हणजे परवा दिवशी या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। एकत्रितपणे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यात पैसे येणार आहेत। याच्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे, एप्रिल हप्ता आणि बोनसचे पैसे सुद्धा येणार आहे। त्यामुळे कोणत्याही माता भगिनींनी, कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज भासणार नाही। सोबतच आज प्रमुख 20 बँकेमधून या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे या प्रमुख 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा आज या 20 बँकेकडे 36,000 कोटींचा निधी गेलेला आहे। त्यापैकी 1200 कोटी आज विस्तांतरित सुद्धा होणार आहे। म्हणजे या 20 बँकेमध्ये पैसे गेलेले असल्यामुळे या 20 बँकेमधून हे पैसे सोडण्यात येणार आहे। त्यामुळे सर्वात अगोदर ज्या बहिणींचा बँक खाता या 20 बँकेपैकी आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे। त्यामुळे तुमचं बँक खाता या 20 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर हुकून चुकून तुमचं बँक खाता या 20 बँकेपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे येणार आहेत। जर याच्यामध्ये नसेल तर तुम्हाला उद्या पैसे येणार आहेत। त्यामुळे या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 20 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक म्हणजे येस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडस बँक, चौथी बँक म्हणजे ओव्हरसीज बँक, पाचवी बँक म्हणजे इंडियन बँक, सहावी बँक म्हणजे IDFC बँक, सातवी बँक म्हणजे ICICI बँक, आठवी बँक म्हणजे HDFC बँक, नववी बँक म्हणजे पेटीएम बँक, 10वी बँक म्हणजे सिटी बँक, 11वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 12वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 13वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 14वी बँक म्हणजे भारत बँक, 15वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 16वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 17वी बँक म्हणजे पोस्ट बँक, 18वी बँक म्हणजे इको बँक, 19वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। म्हणजे आज या 20 बँकेमधून पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खाता या 20 बँकेपैकी असेल त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे। सोबतच आज लाडक्या बहिणींसाठी 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या बहिणींना याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे। आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या 4 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे। त्यामुळे या 4 योजना कोणकोणत्या आहेत, सोबतच या 4 योजनांचे अर्ज कसे करायचे आहेत, या 4 योजनांसाठी पात्रता काय आहे, सोबतच या 4 योजनांच्या माध्यमातून अनुदान किती मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच बघून घ्या। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं
गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना, दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी, तिसरी योजना म्हणजे मोफत सौर चूल योजना आणि चौथी योजना म्हणजे डांगा मशीन योजना. बघा सर्वात प्रथम आपण मोफत शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता कोणकोणती आहे, सोबतच याच्या माध्यमातून अनुदान किती मिळणार आहे, सोबतच यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, सोबतच कुणी अर्ज करायचा आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींनो, या शिलाई मशीनसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहे. त्याच्यामध्ये जी पहिली पात्रता आहे ते म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे आणि तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. बघा पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्ज पात्र जर ठरला, बघा काही बहिणींचे अर्ज पात्र जर ठरले तर त्यांना 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहेत. बघा शिलाई मशीन योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून करायचा आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी योजना आलेली आहे तर ती दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. तर या मोफत पिठाची गिरणीसाठी फक्त 2च पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. पहिली पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण असावे आणि दुसरी पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. म्हणजे जशा पद्धतीने शिलाई मशीनसाठी पात्रता होती तशाच पद्धतीने पिठाच्या गिरणीसाठी पात्रता आहे. परंतु या पिठाच्या गिरणीचा अर्ज महिला व बालिका विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये करायचं आहे. त्यानंतर 20,000 रुपये रक्कम पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. परंतु तुमचा अर्ज या योजनेमध्ये पात्र असावा तरच पैसे येणार आहे. सोबतच तिसरी योजना आहे तर ती तिसरी योजना म्हणजे मोफत सौर चूल योजना. तर या योजनेसाठी 2 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत आणि तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. जर तुम्ही या 2 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे. त्यानंतर 22,000 रुपये रक्कम सौर चूल खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. सोबतच जी चौथी योजना आलेली आहे तर ती चौथी योजना म्हणजे मोफत डांगा मशीन योजना. तर या डांगा मशीनसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहे. पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे, तुम्ही खास करून गावामध्ये राहत असाल तर तुम्हाला सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. सोबतच तुम्ही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांमध्ये असाल तर तुम्हाला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही डांगा मशीन योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून करायचा आहे. त्यानंतर 52,000 रुपये रक्कम डांगा मशीन खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजना व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.